नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। खूप छान असं थंडीचं वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणात कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर आज मी तुमची हेल्प करणार आहे। सो पुण्यामध्ये वन डे ट्रिपसाठी, वन डे राईडसाठी, स्टेकेशनसाठी खूप सारे स्पॉट आहेत, पण आज आपण जाणार आहे रामदरा मंदिरामध्ये। पुण्यामध्ये लोणी काळभोर येथे हे मंदिर आहे। खूप छान असं निसर्गरम्य वातावरणात नटलेलं हे मंदिर आज आपण बघायला जाणार आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता निघूया आपण आपल्या प्रवासाला। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करा, म्हणजे मला अजून एनर्जी येईल आणि मी खूप छान छान असे व्हिडिओ बनवत राहील। तर सकाळचे 6:15 वाजलेले आहे, तर आपण पटकन आवरूया आणि भेटूया बाईकवरती। सो फायनली मी आता पोहोचलेलो आहे रामदरा मंदिरामध्ये। गाडी पार्क केलेली आहे। कोवळं असं ऊन पडलेलं आहे आणि ते मी ॲब्झॉर्ब करतो माझ्या बॉडीमध्ये। विटॅमिन्सची गरज आहे बॉडीला माझ्या। सो त्यामुळे मस्तपैकी पहाटे लवकर उठायचं, गाडी काढायची नाही, फिरायला निघायचं। 2 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं। थंडी असल्यामुळे मी खूप निवांत आलो, थंडीचा आनंद घेत घेत रायडिंग करत आलो। सो आता आपण वेळ न वाया घालतो, पटकन मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि तुम्हाला मस्तपैकी मंदिराचा व्ह्यू दाखवतो। इकडे हॉटेल्स वगैरे पण आहेत। तो सकाळी सगळे हॉटेल्स चालू आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे। तुम्ही आल्यानंतर तुम्हाला उसाचा रस, चहा, नाश्ता सगळं मिळेल। इकडे फुलाचंही आहे। मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला देवाला वाहण्यासाठी हार, फुलं घ्यायची असतील तर तेही इकडे आहे। पार्किंगसाठी खूप स्पेस जास्त आहे। मला चहा, नाश्ता सोय, जेवणा सोय बघा। हो, सगळं सांगितलं। पिठलं भाकरी, झुणका भाकर आहे। काकांचं असं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये सगळं खायला आहे, पिठला भाकर, झुणका भाकर, आणि इकडे 3-4-5 प्रकारचे हॉटेल आहेत। रसवंतीगृह आहे, रसवंतीगृह पण आहे। काका तुमचं काय रसवंतीगृह आहे का? रसवंतीगृह हॉटेल पण आहे, नाश्ता सोय, जेवणा सोय, काकाचं सगळं हॉटेल वगैरे आहे। सो नेक्स्ट टाइम तुम्ही आल्यानंतर इकडे काकांना भेटा आणि तुम्ही डिस्काउंट भेटेल तुम्हाला फुलांवरती। आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि या बाजूला आहे मंदिराचा व्ह्यू। क्या बात आहे, कसला कमाल व्ह्यू आला, कमाल व्ह्यू दिसतोय। आणि मॉर्निंगचं लाईट एवढी छान वाटते ना, आणि रिफ्लेक्शन एवढं कमाल पडलेलं आहे ना। वाव, एक नंबर लुक दिसतोय, एक नंबर। हा, निसर्गरम्य परिसरामध्ये फिरायची मजाच वेगळी। या बाजूने आपण पायऱ्यातून खाली यायचं मंदिराकडे दर्शनासाठी, आणि इकडून असं आपण जातो पुढे मंदिराकडे। रामदरा मंदिर हे भारताच्या गहन धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे विस्मयकारक प्रतीक आहे। निर्मळ निसर्गरम्य वातावरणात नटलेलं हे प्राचीन मंदिराला ऐतिहासिक महत्त्व खूप आहे। स्थापत्यशास्त्रातील चमत्कार आणि आध्यात्मिक पावित्र्य यासाठी प्रसिद्ध आहे। रामदरा मंदिराची उत्पत्ती अनेक शतके, पौराणिक कथा आणि दंतकथांमध्ये अडकलेली आहे। प्राचीन मान्यतेनुसार हे मंदिर पवित्र भूमीवर बांधले गेले होते, जेथे भगवान विष्णूचा 7वा अवतार भगवान राम भारताच्या जंगलात वनवासात असताना एकदा विश्रांती घेत होते। रामदरा हे नाव राम, भगवान रामाचा, आणि दरा म्हणजे विश्रांतीची जागा यांच्या संयोगातून आलेले आहे, म्हणजेच आपलं रामदरा मंदिर।
दर्शन करून झालेलं आहे. मंदिर खूप छान आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. सकाळी आल्यामुळे खूप प्रसन्न वातावरण आहे. या बाजूला नंदी आहेत आणि इकडे पाण्याच्या आपण खूप जवळ आहे. चारी बाजूनी पाणी आहे. सो दर्शन चांगलं झालेलं आहे. सो आता आपण इकडून निघूया. सो देवदर्शन करून झालेलं आहे आणि आपली छोटीशी ट्रिप खूप छान झालेली आहे. आता आपण निघूया घरी. सो आज मी आलो होतो Apache RTR 180 रायडिंगला. खूप मजा आली.